प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली अफजल खानाची कबर आहे ती काय सांगते? माझ्या राजाचं शौर्य सांगते. तुम्ही कबर का खोदताय? तर तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास खोदून पुसून टाकायचा आहे. अनेक साहित्यिकांनी जे त्याची महाराजांबद्दल जे लिहून ठेवलंय त्याच्यावर तुम्ही आक्षेप नोंदवणार का? जे काही महाराजांबद्दल दिलंय ते मी बोलूही शकत नाही. तुम्ही ते काढणार का साहित्यातनं? त्याच्यावरती सांगणार काय चुकीचं लिहिलंय म्हणून? किल्ल्यांची स्पर्धा भरवायची आणि त्याचा बक्षीस समारंभासाठी मी एकदा बाबासाहेब पुरंदरेंना बोलवलं. जे शिवाजी महाराज त्यांनी रंगवले ते महाराज नव्हतेच. माझ्या राजाविषयी, माझ्या आईविषयी असं लिहिणाऱ्याला माफ मी करूच शकत नाही. नामदेव ढसाळबद्दल विचारलं, कोण नामदेव? मला राग आला ना. त्याची प्रत्येक कविता बोलकी आहे. ती प्रत्येक कविता वर्णन करते इथल्या जातीव्यवस्थेचं, इथल्या धर्मद्वेषाचं, इथल्या जातवर्चस्ववादाचं. जे इथलं सत्य आहे. कार्ल मार्क्सपेक्षा जर खऱ्या अर्थाने जगात ज्याने इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी निर्माण केली, जो खरा बुद्धिमान होता, तर तो एकच माणूस महात्मा ज्योतिबा फुले. वक्फ इथल्या मुस्लिमांच्या हितासाठी आहे, मग त्याला विरोध का होतो? अरेबिक शब्द आहे तो वक्फ, म्हणजे दान. मी स्वतः मंत्री होतो त्या खात्याचा. मुंबईतली एक मोठी जमीन माझ्याकडे आली आणि मी खाली लिहिलं वन्स अ वक्फ ऑलवेज अ वक्फ. म्हणजे एकदा वक्फ झाली की ती बाजारात येताच कामा नाही. तुम्ही हलाल की झटका कुठलं मटण खाता? हलाल. अहो, झटका मटण माहितीच नाही महाराष्ट्राला. मी विधानसभेत विचारलंय झटक्याची दुकानं किती, हे सरकारने जरा टेबलावर लिहाणं. ज्यांनी हलाल आणि झटकाचा वाद आणला ना त्यांना विचारायचं मटण कुठलं खाता. आज अक्षय शिंदेचा आत्ता निकाल आणि कोर्टाने सांगितलं की ज्या पोलिसांनी हे केलं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा. पहिल्या दिवशी बोलणारा माणूस आहे हा की अक्षय शिंदेचा खून केला. गाडीत जे पोलीस होते त्यांनी याला गोळ्या घातल्या. तुम्हाला जिवंत ठेवून तुमचा विचार फोडणं, हे मला लोकशाहीची आणि हे गांधीजम आहे, हे नेहरूजम आहे. आणि मी गांधी नेहरूंचा प्रचंड भक्त आहे. जी बरोबर आहे ते बरोबरच आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला किंमत मोजावी लागली तरी चालेल. याची राजकीय किंमत मोजायची काय राजकीय आता झालं ना. काय 4 वेळा विधानसभेत गेलो, 1 वेळा विधान परिषदेत गेलो. अजून काय मोठं सोन्याचं मुकुट येणार आहे माझ्या डोक्यावरती. मी पॉलिटिक्स हे पॅशन म्हणून करतो, तो माझा व्यवसाय नाही. त्यांना अनेक राजकीय ऑफर आल्या पण हा माणूस कधी फुटला नाही. धमक्याही खूप आल्या पण हा माणूस कधी झुकला नाही. आरोपांचे अनेक वार झेलले पण हा माणूस कधी मागे हटला नाही. वाद अंगावर घ्यायला कधी कचरला नाही. तुमचे त्यांच्याबद्दल लाख मतभेद असू शकतात पण या माणसाला तुम्ही इग्नोर करू शकत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातलं असंच एक वादळी व्यक्तिमत्व आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहे. मंडळी नमस्कार, मी विलास बडे. आज आपल्यासोबत स्वतः जितेंद्र आव्हाड आहेत. आणि सध्या इतकी सगळी राजकीय वादळं उठलेली असताना या वादळात पुन्हा एक वादळी व्यक्तिमत्व आणि पॉडकास्टला बसवलं आहे. मुद्दा थेट आहे. वक्फ इथल्या मुस्लिमांच्या हितासाठी आहे, मग त्याला विरोध का होतोय? तिथलं जे सुधारणा विधेयक आहे ते तर हित साधणार आहे मुस्लिमांचं असं सांगितलं जातंय सत्ताधाऱ्यांकडून. होय ना, बीजेपी आता हित साधणार आहे. लोकसभेमध्ये संजय राऊत बोलले ते फार बरोबर आहे की जिन्नांनंतर आता एवढा प्रेम, एवढं आपलेपणा हे बीजेपीच्या नेत्यांमध्येच दिसतंय. तुम्हाला पटत नाहीये? कसं पटेल? त्यांच्या वाडवडिलांच्या जमिनी ज्या मुसलमानांच्या हितासाठी, त्यांच्या शैक्षणिक संस्थेसाठी, त्यांच्या धार्मिक कार्यासाठी दान दिले आहेत. या सरकारी जमिनी नाहीत ज्या काही पसरवलं जात आहे ना की या सरकारी जमिनी होत्या, ते सरकारी जमिनी ताब्यात घेतात. एखादा श्रीमंत मुसलमानाकडे जर 100 एकर जमीन असेल तर त्याच्यातली 10 एकर समजा त्याच्या मनात आलं की हे धर्मासाठी देऊन टाकतो. दॅट इज वक्फ. वक्फचा अर्थ अरेबिक शब्द आहे तो वक्फ, म्हणजे दान. आणि ते देवाच्या नावाने केलेलं दान. जसं आपण तिरुपतीमध्ये दान करतो, शिर्डीमध्ये दान करतो, किंवा आपल्या इथे अनेक जमिनी दानात दिलेल्या आहेत. आपल्या इथे महाराष्ट्रात अनेक 7-12 विठ्ठलाच्या नावाने आहेत, रामाच्या नावाने आहेत, पांडुरंगाच्या नावाने आहेत. तेव्हा ह्या अशाच जमिनी आहेत. आणि ह्याच्यात घोटाळे झाले नाहीत असं माझं मत नाही. मी स्वतः मंत्री होतो त्या खात्याचा 6 महिने. आणि मुंबईतली एक मोठी जमीन माझ्याकडे आली आणि ऑफर आली, हे आलं ते आलं. मी फाईल वाचल्यावर ती वक्फ लँड आहे असं माझ्या लक्षात आलं आणि मी खाली लिहिलं वन्स अ वक्फ ऑलवेज अ वक्फ. म्हणजे एकदा वक्फ झाली की ती बाजारात येताच कामा नाही. त्या सातबाऱ्यावरतीच वक्फ आलं की तुम्हाला विकताच येणार नाही. आणि म्हणून मी त्याच्यानंतर लगेच सगळ्या महाराष्ट्रातल्या कलेक्टर्सना पत्र लिहिलं मंत्री म्हणून
की सगळ्यांनी रेव्हेन्यूमध्ये बदल करा, रेव्हेन्यू उतार्यांमध्ये, आणि उतार्यावरच नोंद आणा की ही वक्फची जमीन आहे आणि त्याच्यात सातबाऱ्यावरती कुठलाही ट्रस्टला पण नाही, वक्फ लँड आहे. पण याच वक्फच्या जमिनी कितीतरी विकल्या गेल्या, झाल्या ना, चोऱ्या झाल्या म्हणून मग तुम्ही त्याची सुधारणा नको? सुधारणा करा ना. हां. पण म्हणून जमिनी सरकारी करून सरकारला आम्ही विकणार त्या जमिनी, तुम्ही काय व्यापारी आहेत का? कशाला विकणार, का विकणार? वक्फच्या जमिनी कुठे आहे त्याची कल्पना अजून भारतातल्या लोकांना नाही. दिल्लीच्या मध्यभागात असलेल्या मोठ्या मोठ्या उघड्या जमिनी या सगळ्या वक्फच्या जमिनी आहेत. जिथे काहीच होऊ शकत नव्हतं तिथे आता इमारती उभ्या राहतील. तुम्हाला बाजारात विकायच्या काय आहेत जमिनी? आज औरंगाबादमध्ये, जालन्यामध्ये, परभणीमध्ये, नांदेडमध्ये, हिंगोलीमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या वक्फच्या जमिनी तुम्हाला विकायच्या काय आहेत? जो हेतू होता, वक्फच्या जमिनींचा जो हेतू होता तो साध्य नाहीच झाला. असं आहे की साध्य झालं असं कोण म्हणतं? आज उद्या मुस्लिम समाजाला कब्रस्तान करायचं आहे. काय करायचं त्यांनी? गुडघे टेकत सरकारच्या दारात जायचं. तुम्हाला मुसलमानांनी गुडघ्यावर येऊन आमच्या समोर गुडघे टेकून असं हात पसरून भीकच मागितली पाहिजे, हाच तुमचा हेतू आहे, बाकी काय नाही. तुम्हाला या जमिनीने अडचण काय आहे? करा ना कायदा की वक्फची जमीन सातबाऱ्यावर वक्फची नोंद होईल आणि ही वक्फची जमीन कोणाला विकतही घेता येणार नाही आणि विकताही येणार नाही. करा कायदा, आम्ही तुमच्या बाजूने उभे राहू. तुमचं म्हणणं ह्या सगळ्या जमिनी सरकार ताब्यात घेईल आता? हो, कायदाच तसा आहे. आणि त्यांनी लोकसभेत सांगितलं आम्ही या जमिनी विकणार म्हणून, आम्ही याच्यातनं पैसा जमा करणार आणि मग तो आम्ही मुसलमानांच्या हेतू काय ते मुसलमानाच्या उद्धारासाठी वापरणार. मुसलमानांचा तुम्ही किती उद्धार करू शकता हे भारताने 47 सालापासून तुमचे जे काही उद्गार आहेत मुसलमानांबद्दल आणि तुमच्या ज्या काही भूमिका आहेत त्याच्यात अनुभवलं आहे काय? ते नवीन नाही आहे भारताला. एक सर्वे आला त्याच्यामध्ये असं आहे की वक्फच्या संपत्तीतून मिळणारा जो वाटा आहे, म्हणजे आज जर 9,40,000 इतकी एकर जमीन आहे त्यांची, त्याच्यातून साधारण 120 अब्ज रुपये इतके पैसे उभे राहू शकतात. पण प्रत्यक्षात 163 कोटी रुपये उभे राहिले. याचा अर्थ खूप मोठ्या चोऱ्या झाल्या. इतका पैसा जर मुस्लिम धर्मियांच्या विकासासाठी मेडिकल कॉलेज काढले असते, आज शिक्षणातलं प्रमाण त्यांचं खूप. आमचं तेच म्हणणं आहे की सरकारने असा हस्तक्षेप करावा की जमीन आहे वक्फकडे राहील, पण वक्फला अशा अटी घाला की त्यांना त्या जमिनी देताना 10 वेळा किंवा त्या भाडेतत्वावर देताना 10 वेळा विचार करावा लागेल. अशा काहीतरी करा ना कायदा. पण तुम्ही जमिनी ताब्यात घेणार आणि त्या विकण्यासाठी बाजारात आणणार, हे व्यापारीकरण करण्यासाठी त्या जमिनी नाहीत किंवा सरकार काय व्यापारी नाही. तुमचा मूळ हेतू खराब आहे ना. आणि त्या जमिनी अजूनही सांगतो, जेव्हा किरण रिजिजूसारखा एखादा मंत्री संसदेत म्हणतो की ते उद्या येऊन संसदेवर आपला अधिकार सांगतील, काय मूर्खपणा आहे, काय मूर्खपणा. अनेक मंदिरांवर सुद्धा त्यांनी हक्क दाखवला असं अमित शहा म्हणाले. त्यांनी दाखवा, एखादं उदाहरण दाखवावं ना, एखादं उदाहरण. ते म्हणतात बीडमधलं त्यांनी उदाहरण दिलं, कंकालेश्वर मंदिराचं त्यांनी उदाहरण. एखादं उदाहरण दाखवावं की ज्याच्यात सातबारा फिरलेत. तुम्हाला मग काय साध्य करायचं या सगळ्यातनं? मूळ अजेंडा काय वाटतं? मूळ अजेंडा अल्पसंख्याकांमध्ये भीती निर्माण करायची. हे चालू असतानाच ऑर्गनायझर जे मासिक RSSचं मुखपत्र आहे, RSS यांची मातृसंघटना आहे, त्यांनी ख्रिश्चनांबद्दल लिहिलं की ख्रिश्चनांकडे वक्फपेक्षा जास्ती जमिनीत असतील. मग याचा अर्थ आता पुढे मुस्लिम झाले तर ख्रिश्चन झाले की बुद्ध झाले की पारसी झाले की जैन. आपल्याला अल्पसंख्याकांना जगूच द्यायचं नाही, त्यांना भीतीतच ठेवायचं आहे. कारण का गुळवळकरांनी आपल्या पुस्तकांमध्ये लिहून ठेवलं आहे की धार्मिक अल्पसंख्याक सर्वात धोक्याचा हे आपल्या घंटा आहे आपल्या 12 बेंचमध्ये, आणि त्यांना दुय्यम नागरिकत्वाचा दर्जा द्यावा मी म्हणत नाही. गुळवळकरांनी आपलं पुस्तकात लिहून ठेवलं आहे. आणि गुरुजी कोण आहेत? तर गुरुजी हे आजही ह्यांचे मार्गदर्शक आहेत. आता वक्फचा हा सगळा मुद्दा आला, पण त्याच्या काही दिवसापूर्वी एक मुद्दा आला इथं चर्चेमध्ये. औरंगजेब सगळ्यांच्या हेडलाईनमध्ये आला आणि अचानकपणे तो 300 वर्षानंतर वर आला गेला. काय पहिली गोष्ट मी सांगतो की हे सगळे इश्यूज आहे, नॉन इश्यूज आहेत. हा इश्यूच नाही. पण मग का इश्यू कोण बनवतंय आणि का बनवलं? शेअर बाजार पडतोय, भारताची आर्थिक परिस्थिती खालावली आहे, भारताची आर्थिक स्थिती खूपच कमकुवत आहे. आपण श्रीलंका किंवा लवकरच अफगाणिस्तानच्या दिशेने निघून जाऊ. आपल्या लोकांसमोर येऊ द्यायचं नाही आहे. आपली वाढती बेरोजगारी आपल्या लोकांसमोर येऊ द्यायची नाही आहे. दूध 74 रुपयावर आहे, ते येणाऱ्या काळात 90-100 रुपयावर जाईल.
आपल्याला म्हणजे गरिबाला असा चहा, असा काळा चहा ठेवावा लागेल आणि समोर एवढंसं दूध ठेवावं लागेल आणि त्या दुधाकडे बघून चहा प्यावा लागेल. अशी परिस्थिती आहे. सोनं 94 रुपयावर आहे. लवकरच ते लाख रुपये पार करून 1.25 लाखापर्यंत जाईल. महागाई गगनाला भिडली आहे. आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाही. आपल्याला बेरोजगारीबद्दल बोलायचं नाही. आपल्याला सोयाबीन, ऊस त्याच्याबद्दल बोलायचं नाही आहे. भारताची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घसरलेली पत त्याच्यावर बोलायचं नाही आहे. घसारलेला रुपया, रुपयावरती किती सुंदर भाषणं आहेत आपल्या पंतप्रधानांचं आहे, सुषमा स्वराजजींचं आहे की जब रुपया गिरता है तब रुपया नहीं गिरता है, देश की इज्जत गिरती है. आज देशची इज्जत गिरतेच आहे. कोण बोलते? कोण नाही बोलत. करोडो 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 रुपये उडत आहेत. कोण बोलते? त्या औरंगजेबाचं काय करायला हवं? तुमचं काय म्हणणं आहे? औरंगजेब हा तुमच्या शौर्याची निशाणी हो. मी ताठ मानेने सांगेन की मराठ्यांनी मराठा म्हणजे महाराष्ट्र आणि मराठा म्हणजे जात नाही. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा ते जातीला रिप्रेझेंट करत नाही. मराठा ही महाराष्ट्राची ओळख आहे, शौर्याची ओळख आहे. आमच्या शौर्य कुठे दिसतं तर माझ्या दुश्मनाला चेचून मी इथे पुरला आहे, इथे असं मी सांगू शकतो जाऊन खुलताबादला. आता खुलताबादचं नाव बदलणार असं आज कोणतरी महान माणूस बोललाय, कोण मला माहीत नाही. हे नामकरण जे काय बारसं घालण्याचे जे कार्यक्रम आहेत त्यांचे, ह्याच्यानी एक तर आम्ही हैराण आहे. हे नवीन त्यांना काय काम नसतं, नवीन काहीतरी पुढे सोडून देतात. ते जाऊ द्या. अफजल खान आलाय लाखाचं सैन्य घेऊन आणि मातोश्रींनी सांगितलं, म्हणजे मासाहेबांनी महाराजांना सांगितलं की माळरानावर त्याच्याशी लढू नका राजे. आपलं सैन्य संख्येने कमी आहे, युक्तीने लढा. आणि युक्तीने बरोबर त्याला प्रतापगडावर नेला. त्याच्याशी चर्चेचं आणि त्यांनी जो प्लॅन केला होता तो आधीच त्यांच्या गुप्तहेरांनी त्यांना सांगितला महाराजांना. आणि त्यांनी मागणं भोसकण्याच्या आधी महाराजांनी त्याला भोसकलेला होता. पडला ना 7 फूट 6, म्हणजे 7 फुटाचा अफजल खान एका मिनिटात 1.5 मिनिटात झोपला ना खाली. आपलेच गद्दार होते कृष्णा कुलकर्ण्यांनी महाराजांवरती पहिला वार केला. हा इतिहास आहे. महाराजांचा वकील कोण? कृष्णा कुलकर्णी. त्याला त्या अफजल खानाला मातोश्रींच्या सांगण्यावर, मासाहेबांच्या सांगण्यावर त्याचा धार्मिक अंत्यसंस्कार केला आणि त्याची कबर उभं राहिली. आता प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली अफजल खानाची जी कबर आहे ती काय सांगते? माझ्या राजाचं शौर्य सांगते, माझ्या राजाची हुशारी सांगते, माझा राजा किती चपळ होता ते सांगते. तुम्ही कबर का खोदताय? तर तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास खोदून पुसून टाकायचा आहे. तुम्हाला औरंगजेब का नको आहे? तर तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास समजूच द्यायचा नाही पुढच्या पिढीला. आणि आम्ही का ओरडतो? औरंगजेब आणि अफजल खान हे आमच्या शौर्याची निशाणी आहे. कोण औरंगजेब? लाखाचं सैन्य घेऊन दक्षिण प्रांत जिंकायला आलेला औरंगजेब घरी नाही परत जाऊ शकला. म्हणजे आपण स्वराज्याचे हे विलन. बरोबर, तुमच्या बोलण्यातनं तर हे स्पष्ट झालं की हे शत्रू होते. पण मग हा पण प्रश्न निर्माण होतो की ह्या शत्रूंचं उदात्तीकरण कशासाठी? कुणाच्या स्टेटसवर का? औरंगजेबचं स्टेटस काय येतं इथं? आहोत 4 मूर्ख लावतात म्हणून तुम्ही काय त्यांचं काय सार्वत्रिकरण करणार का? गोडसेची वाहवा करणारी जमात नाही का देशामध्ये? गोडसेला देव मानणारी जमात नाही आहे? असतात ना 4 मूर्ख. 4 मूर्खावरनं तुम्ही परीक्षा जनरलाइज करू शकत नाही ना. त्यामुळे त्याचं उदात्तीकरण करणारा जो वर्ग आहे त्यांचं नावच घेऊ नका ना. त्यांची लायकीच नाही, त्यांना काय समजतच नाही. जसं महात्मा गांधींचा खून करणारा गोडसेचा फोटो लावणारे आणि त्याचा जयंती आणि पुण्यतिथी साजरी करणारे आज या देशात आहेत ना, आधुनिक भारतात आहेत. तेव्हा असे स्टेटस लावून वगैरे काय होत नाही हो. पण मला एक कळत नाही, तुम्ही स्पष्ट म्हणालात की औरंगजेबाची ती जी कबर आहे ना ती आपल्या शौर्याचं प्रतीक आहे. अफजल खानाची जी कबर आहे ती पण शौर्याचं प्रतीक आहे. मग पानिपतच्या लढाईच्या तिथं आपलं एखादं स्मारक असावं अशी घोषणा की तुम्ही का विरोध करता? स्मारक असावं ना. स्मारक का नसो, स्मारक असावं ना. ओळख द्यावी ना. पण पानिपत ही पराभवाची निशाणी आणि पराभवाच्या जागी स्मारक नाही होत. पण शौर्य पण आहे ना. शौर्य आहे ना, पण पराभव पण आहे ना. शौर्य आहे ना. 70,000 लोक मेली ना 6 दिवसामध्ये.
70,000 मराठे मारले गेले. आजही तुम्ही पानिपतला गेलात ना, कुणासाठी मारले गेले? या मातीसाठी, या देशासाठी, या राष्ट्रासाठी? तेव्हा देश राष्ट्र नावाची संकल्पना 1947 साली नंतर 50 साली जेव्हा संविधान आलं त्याच्यानंतर देशाची निर्मिती झाली. हो, देश निर्माण कधी होतं? जेव्हा देशाला बाउंड्री येतात तेव्हा देश आखला जातो. पण आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य लढाच म्हणतो ना. बरोबर आहे. देशाचा स्वातंत्र्य लढा म्हणजे तेव्हा देश ही संकल्पना एका वेळेनंतर पुढे आली. आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे ही संकल्पना काँग्रेसने हा इतिहास लक्षात ठेवायला पाहिजे की 1930 साली लाहोरच्या अधिवेशनामध्ये गांधी आणि नेहरूंनी पहिल्यांदा संपूर्ण स्वातंत्र्याची हाक दिली आणि भारताला तुम्ही सगळ्यांनी या काँग्रेसमध्ये सामील व्हा, आपण स्वातंत्र्य मिळवूया, या देशाला स्वातंत्र्य देऊया, हे पहिल्यांदा स्वप्न दाखवलं. ह्याच्यात इतिहास आहे. पण पानिपतचं ते 500 युद्ध आपण हरलो. खूप मोठं नुकसान झालं मराठ्यांचं. पण त्या युद्धाच्या नंतर पुन्हा परकीय आक्रमण करण्याची फार हिंमत झाली, किंवा तो दिल्लीकडे पण जाऊ शकला ना. अब्दालीला दिल्लीला जायचंच नव्हतं. हाच इतिहास चुकीचा सांगता तुम्ही. अब्दालीला तिथनंच परत जायचं होतं. त्याला कधीच दिल्लीला दिल्लीवरती कब्जा करायचा नव्हता. तो आला कशासाठी होता? त्याला तर सगळं कब्जा घ्यायचं होतं. तेव्हा दिल्लीच्या दोन सुलतानांमध्ये, निजामांमध्ये जे काय त्यांचं नामं होतं ते त्यांच्यामधला संघर्ष होता आणि एकाने अब्दालीला बोलवलं होतं आणि दुसऱ्यांनी पेशव्यांना बोलवलं. खरं जर बघायला गेलं तर ते मराठा युद्ध म्हणण्यापेक्षा ते पेशव्यांचं युद्ध आहे. कारण का त्याचं नेतृत्व सदाशिव भाऊ करत होते. सदाशिव भाऊ हे त्यावेळेस मराठ्यांचं युद्ध नव्हतं. ते मराठ्यांचं खरं युद्धच नाही ते. कारण का तेव्हा पेशवे नेतृत्व करत होते त्या सेनेचं. ते छत्रपतींचेच पेशवे होते. छत्रपतींचे पेशवे होते. द वॉर इज ऑलवेज नोन बाय द जनरल हू लीड्स. तेव्हाच्या काळात जनरल कोण होता? तर जनरल सदाशिवभाऊ होते. ते मराठा साम्राज्याचं नेतृत्व सदाशिवभाऊ करत होते. तोपर्यंत पेशवेंच्या हातात संपूर्ण साम्राज्य गेलेलं होतं. 1710 वगैरे बालाजी विश्वनाथ हे पहिले पेशवे झाले. त्याच्यानंतर जी स्थित्यांतर होत गेली 1761 पर्यंत मराठे पूर्णतः पेशव्यांच्या अधिपत्याखाली गेले होते. पेशव्यांच्या हातात पूर्ण सत्ता आलेली होती आणि पूर्ण सत्तेनंतर सदाशिव भाऊ हे नेतृत्व करत अब्दालीसमोर उभे राहिले. आणि आता शेजवळकरांची पुस्तकं वगैरे वाचली की आपल्याला कळतं की अक्षम्य चुका झाल्या. अक्षम्य चुका. नेतृत्व चकलं की काय होतं ह्याचं पेशव्यांनी नेतृत्व केलं होतं म्हणून विरोध आहे, तिथं त्यांचं स्मारक होऊ नये म्हणून विरोध आहे, अजिबात नाही. ती आपल्या पराभवाची निशाणी आहे. पानिपतला आपण काय म्हणतो एखादं पण आजही प्रेरणा मिळते ना. एखादी निवडणूक झाली की असं काय येतं? काँग्रेसचं पानिपत, बीजेपीचं पानिपत, असं काय येतं? असं आहे की आपण म्हणतो वॉटरलू यार, वॉटरलू काय आहे? नेपोलियन सारखा शूर सेनापती जिथे हरला ती जागा वॉटरलू. म्हणजे कुठल्याही पराभवाला इंग्रजीमध्ये वॉटरलू म्हणतात आजही. तो काही नेपोलियनचं हे नाही आहे त्याच्यात की एवढा मोठा पराभव झाला वॉटरलूला नेपोलियनचा की त्याचं जगात उदाहरण पराभवाचं म्हटलं की वॉटरलू म्हणतात. तसं पानिपत हा एवढा मोठा पराभव आहे. आणि पराभव का? तर भली पराभव असेल पण दिलेलं बलिदान तरी आहे ना. बलिदान आहे ना. बलिदानाचं स्मारक उभा राहा ना. आम्ही कुठे नाही म्हणतो नको असं तुमचं म्हणणं. पेशव्यांचं उभा राहा, कोण नाही म्हणतंय. पण ते पराभवाचं स्मारक आहे हे मान्य करा. त्याच्यात तुम्ही शौर्य आहे. कुठलाही सैनिक लढतो हा शौर्यच आहे. पराभव, जय आणि पराजय हे युद्धामध्ये होतच राहतात. युद्धामध्ये कायम विजयी होऊ असं कधीही होत नाही. त्याच पराभवातनं मराठ्यांनी प्रेरणा घेतली आणि पुन्हा अटकेपार झेंडे लावलेला. 1781 साली ह्याचा बदला घेण्यासाठी शिंदे घराणं पुढे आलं. शिंदेंनी दिल्लीवरती आपला झेंडा लावला आणि त्याच्यानंतर ते पुढे गेले आणि पार अब्दालीच्या साम्राज्यापर्यंत पोचले. ते मराठ्यांचं नेतृत्व होतं. ते शिंदे होते, माजी शिंदे. पुन्हा पेशवे आणि शिंदे असं. पेशव्यांबद्दल आक्षेप नाहीये. जे वास्तव आहे ते कबूल करा. बरं, जे वास्तव आहे तुम्हाला कबूल करावं लागेल ना. सेनापती कोण होते पानिपतच्या युद्धात असं काय सांगाल तुम्ही? पेशवे होते. मग मी काय चुकीचं बोलतोय? मग सोबत मराठी सुद्धा होती ना त्यांच्या. हो, पण शेवटी नेतृत्व कोण करतं? होळकर, शिंदे हे सगळे होते. ते पुढे जाऊन सांगू शकत होते का की तुम्ही ते काय जे काय तुम्ही ते त्यावेळेस रणनीती होती ती बदलण्याचं का ह्यांच्या हातात होतं का काही?
मग शेवटचा सेनापती कोण होता त्या युद्धातला? इब्राहिम गार्दी. अहमद शाह अब्दालीने गार्दीला निरोप पाठवलेला की युद्ध सोड आणि मी तुला दिल्लीची गादी तुला देतो. ते त्यांनी सांगितलं मी माझ्या बालकाची बेईमानी नाही करणार, माझ्या रक्तात नाही आहे, मी इमान बेच नाही सकता हूं. हा भारत आहे, हा भारत. मला थोडं पुढच्या मुद्द्यावर जायचं आहे. तुम्ही हलाल की झटका कुठलं मटण खाता? हलाल. अहो झटका मटण माहितीच नाही महाराष्ट्राला. मी विधानसभेत विचारलंय की झटक्याची मटण किती, दुकानं किती, हे सरकारने जरा टेबलावर लिहा आणावं. अहो अख्ख्या मुंबईत 4-5 दुकानं आहेत झटक्याची आणि हलालची 1000-2000 दुकानं असतील. झटका मटण खात नाही हो, परंपरेने खात नाही आपण. हे काही कुठल्या जाती आणि धर्माचा वाद नाही आहे, परंपरेने आपलं. म्हणजे आजपर्यंत असं होतं की नॉनव्हेज खाणं हेच अधर्म आहे. म्हणजे नॉनव्हेज जो खातो तो धार्मिक नाही असं मानलं जायचं. असं मानणारे कोण? ठीक आहे, जे कोणी असतील ते. असं कोण मानणारं कोण आहे? अहो या देशाची परंपरेने हा देश नॉन व्हेजिटेरियन आहे. आपल्या जीन्समध्ये, जीन्स झाडं पालं खाणं आपल्या जीन्समध्ये नाही आहे. आपण परंपरेने नॉन व्हेजिटेरियन आहोत. आपण द्रविडियन आहोत आणि द्रविडियन हा परंपरेने नॉन व्हेजिटेरियन आहे. तेव्हा हे अधर्म वगैरे धर्माचा काय संबंध? तुम्ही जर पूर्वीची वेदांची वगैरे वेदकालीन पुस्तकं वगैरे वागितली तर त्यांच्या ती कसली आहुती द्यायचे ते जरा वाचलं की सगळे असं. हे आधुनिक भारतामध्ये जे काही नवीन स्तोम माजवण्यात आलं. अहो आता माझ्यासारखा माणूस 365 दिवस नॉन व्हेजिटेरियन खाणारा माणूस आहे मी, आणि त्याच्यात काही लाज नाही मला. आणि भारतातले म्हणजे महाराष्ट्रातले 80% लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत. माझा मुद्दा हा होता की एका बाजूला असं म्हटलं जातं की नॉनव्हेज खाणं हा धर्म नाही, आणि मग पुन्हा तीच लोक येऊन सांगतात की हलाल खाणं धर्म नाही, झटका खाणं धर्म आहे. हे काय त्याला धर्माशी मला ज्यांनी हलाल आणि काय ते झटकाचा वाद आणला ना त्यांना विचारायचं तुम्ही मटण कुठलं खाता? तुम्ही कधी मटणाच्या दुकानात? माझी इच्छा आहे विचारायची त्यांना विचारायचं की तुम्ही कधी मटणाच्या दुकानात गेला आहात का, आणि ते कुठं आहे ते एकदा तेही विचारून टाक. त्याच्यासाठी आवड लागते. आपण काय खातोय बघा, म्हणजे कसं असतं काय असतं हे बघण्यासाठी. मग मी लहानपणापासून मटणाच्या दुकानात गेलेला माणूस आहे मटण खाण्याला. हा भाग का निर्माण केला गेला? तुम्हाला सांगतो ना, तुम्हाला नॉन इश्यूजचे इश्यूज करायचे आहेत. पण बुमरँग झालं, हा मुद्दा बुमरँग झाला. सगळेच मुद्दे बुमरँग झाले. औरंगजेब बुमरँग झाला का? औरंगजेबावरती बोलणं बंद करून टाकलं का? छावावरती संभाजीवरती बोलणं बंद करून टाकलं. तुम्हाला एवढं हाऊस आहे ना. मातृसंस्थेने सांगितलं हा वाद नका पुढे करू. मातृसंस्थेने इशारा दिला फक्त. औरंगजेब इज नॉन रेलिव्हेंट एवढं म्हटल्यावरती यांनी लगेच पाकिटात औरंगजेबला बंद करून मागे टाकून दिला. माझा प्रश्न संभाजीचा खरा इतिहास सांगा ना महाराजांचा. आम्ही धाकल्या धन्याला पहिल्यापासून आमचा आदर्श मानतो, आज नाही. पण मग सावरकरांनी, गोळवळकरांनी आणि अनेक साहित्यिकांनी जे त्याची महाराजांबद्दल जे लिहून ठेवलं आहे त्याच्यावर तुम्ही आक्षेप नोंदवणार का? जे काही महाराजांबद्दल दिलं आहे ते मी बोलूही शकत नाही. तुम्ही ते काढणार का साहित्यातनं? त्याच्यावरती सांगणार काय चुकीचं लिहिलं आहे म्हणून? नाही, तेवढी हिंमत नाही तुमच्यात. माझा महाराज शूर होता, पण त्याला पकडून देणारे कोण होते औरंगजेबाच्या हातात? अकबराला जाऊन, अकबर औरंगजेबाचा पुत्र जो महाराजांचा मित्र होता आणि त्या दोघांनी ठरवलं होतं औरंगजेबाला शह द्यायचा. त्या अकबराला जाऊन आपण संभाजी महाराजांची हत्या करूया आणि आम्ही हे राज्य तुमच्या हातात देतो, तुम्ही इथले राजे व्हा, असं सांगणारी माणसं कोण होती? कोण होती जरा माहिती घ्या आणि सांगा लोकांना. ते छावा पिक्चरमध्ये एका मिनिटाचा शॉट दाखवला आहे, तो खरा मोठा दाखवायला पाहिजे. कोण होती ती 5 जणं ज्यांना हत्तीच्या पायाखाली दिली? त्यांचा गुन्हा काय होता? का दिलं संभाजी महाराजांनी पायाशी? पण ते तर आधीच गेले होते, त्यांच्या हत्या होण्याच्या आधीच त्यांना पायाखाली दिलं होतं. मग त्यांचं काय भूत थोडं आलं होतं त्यांना? तेच मी सांगतो की कोण होते, का दिले त्यांना पायाखाली? संभाजी महाराजांनी का दिले पायाखाली? संभाजी महाराजांना शिवाजी महाराज गेले, हे संभाजी महाराजांपासून लंपून का ठेवण्यात आलं? आपण कधी इतिहास वाचतच नाही ना. ते 5 जण कोण आहेत आणि त्यांचा गुन्हा काय होता आणि का संभाजी महाराजांनी त्यांना पायाखाली दिलं?
संभाजी महाराजांच्या अत्यंत विश्वासातले म्हणून संभाजी महाराजांनी त्यांना अकबराकडे पाठवलं की तुम्ही जाऊन चर्चा करून या. आणि ते चर्चेला गेले आणि चर्चेला जाऊन अकबराला सांगून आले की तू कुठे यांच्या नादाला लागतो, तुम्ही या आमच्याबरोबर, आपण ह्यांनाच वरती पाठवू आणि घेऊ गादी ताप्यात. त्या ह्याचा काही पुरावा आहे? हो, हे सगळे इतिहासात नमूद आहे. अहो, इतिहासात याचे दाखले आहेत, बखरीमध्ये याचे दाखले आहेत. पण शिर्के त्या सिनेमात तर दाखवलं शिर्के आहे ना, आहे ना. पण त्याच्या मागणं कोण होते? सगळे मनुवादी तर होते. हे 5 जण मनुवादी होते. अण्णाजी दत्तो त्याच्यातला प्रमुख, बालाजी कावजी प्रमुख, हिरोजी फर्जंद प्रमुख. पाचाडला मारले ना महाराजांनी, पाचाडला त्यांना, म्हणजे कोकणातल्या पाचाडमध्ये जिथे त्यांनी ह्याला ठेवला होता, अकबराला लपवून ठेवला होता, तिथे मारून टाकलं ना अकबर. आणि अकबराने संभाजींना सांगितलं, महाराजांना सांगितलं, तुम्ही औरंगजेबाशी लढायला चाललात, तुमच्या घरातच तुमच्यावरती सुरुंग लागलेत आणि त्यामुळे माझा बाप मला कधीही मारून टाकेल, तुम्ही मला इथे सुरक्षित ठेवू नाही शकत, आपण लढूही शकत नाही, तुमचं जी परिस्थिती आहे तुमच्या आजूबाजूला. आणि तेव्हा त्याने सांगितलं की तुम्ही मला इथे ठेवू नका, तुम्ही मला पर्शियाला पाठवून द्या. आणि कालांतराने अकबराला बोटीतनं संभाजी महाराजांनी पर्शियाला पाठवून दिलं. हा इतिहास आहे. ठीक आहे. आणि म्हणून मी राज ठाकरेंचं अभिनंदन करतो की काही ठिकाणी सत्य हे ठाकरेंच्या कानातनं तोंडातनंच ऐकावं लागतं. ते म्हणाले ना, व्हॉट्सअपवरती इतिहास वाचू नका, पुस्तकं वाचा. पानिपत समजून घ्यायचं आहे ना. मग शेजवळकरांचा इतिहास तज्ज्ञ शेजवळकर आहेत ना, त्यांचं पुस्तक वाचा पानिपत. मग तुम्हाला कळेल अख्खा इतिहास, कसे चुकले, कुठे चुकले आणि कशी माणसं मारली गेली. पिढ्यानपिढ्या उद्ध्वस्त झाल्या, माणसं परत नाही येऊ शकली. आणि म्हणून आजही तिथे हरियाणामध्ये मराठे आहेत आणि त्यांना रोड मराठे म्हणून ओळखले जातात. ते कुठे कोण आहेत? आपण ठीक आहे. नाही, मला ना एक गोष्ट, ठीक, इतिहासाबद्दल आपण बोललो, इतिहासाच्या सगळ्या पानांबद्दल आपण बोललो, त्याच्यात दावे प्रतिदावे आहेत, इकडे वेगवेगळे लिहिलेलं आहे. पण वर्तमानातल्या इतिहासाबद्दल मला विचारायचं आहे तुम्हाला, कारण वर्तमानातला इतिहास जर तुम्ही जो डोळ्यांनी बघितला आहे, ज्याचे तुम्ही साक्षीदार आहात, मला त्याच्याकडे थोडंसं वळायचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची फूट झाली, एका पक्षाचे 2 पक्ष झाले. तुम्हाला ऑफर आली? तुम्हाला नाही बोलवलं? मला कोण नाही बोलवतो, मला फोनही नाही करत. पण तुम्हाला वाटलं होतं असं होईल कधी, हा पक्ष फुटेल? थोडीशी अशी कुणकुण होती. पण असा धोका साहेबांबरोबर होईल किंवा साहेबांशी लोक अशी वागू शकतील हे मनाला कधी स्पर्शही करून गेलं नव्हतं. का घडलं आहे? ॲम्बिशन्स आणि प्राप्त राजकीय परिस्थिती आणि भीती. ॲम्बिशन पुढे, राजकीय इच्छाशक्ती, महत्वाकांक्षाच्या पुढे रक्ताची नाती ही, त्याचे जे रक्त बिक्त झालं होते इतिहासात गेलं. रक्ताची नातीभीती इतिहासात येतात. आता आधुनिक राजकारणामध्ये रक्ताची नातीभीती काय नाही. आपण शहाजहान वगैरेचा इतिहास काढत असतो की त्यांनी बापाला मारलं, त्यांनी काकाला मारलं, त्यांनी पोराला कापला. इथे तर आपलीच माणसं कधी आपला गळा दाबून जातील कळत पण नाही. त्याच्यामुळे काय रक्तबिक्त काय नसतो, हे फक्त बोलण्यासाठी असतं टी व्हीवर, चित्रपटात वगैरे. पण मग तुमचं काय नातं आहे शरद पवार साहेबांबद्दल? एवढं का तुम्ही एवढ्या ऑफर, सुरुवातीला सांगितलं एवढ्या ऑफर आल्या, एवढं सगळं झालं तरी हा माणूस सोडत नाही, हटत नाही? हे बघा, मी थोडासा सेंटिमेंटल आणि इमोशनल आहे हृदयातनं. मी पॉलिटिक्स हे पॅशन म्हणून करतो, तो माझा व्यवसाय नाही. माझी बँक नाही, माझी शुगर फॅक्टरी नाही, माझं कुठलंही सहकारी संस्था नाही, माझं शाळा नाही, माझी कॉलेज नाही, मला काही नको आहे. पण मी हे विसरत नाही की मी जो आहे, माझा वैचारिक आधार शरद पवार आहेत. आणि मी जो आहे ज्यांच्यामुळे आहे ते शरद पवार आहेत. मी हे विसरूच शकत नाही. आणि ती कृतज्ञता माझ्या आईवडिलांनी माझ्या रक्तात दिलेली नाही. त्यामुळे मी जे आहे ते मजबूतीने उभा आहे. आणि पुरोगामी महाराष्ट्राचा आधार आणि पुरोगामी महाराष्ट्र पुढे घेऊन जाणारा माणूस कोण आहे? ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू, आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे घेऊन जाणारा महाराष्ट्रातला माणूस कोण, असं जर पटकन विचारलं तर एकच नाव पुढे येतं, शरद पवार. आणि मग फुले, शाहू, पवार साहेबांच्या नंतर तुम्हाला कोण असं दिसतं ह्या महाराष्ट्रातला हा वैचारिक वारसा जो आहे, पुरोगामी वैचारिक वारसा पुढे घेऊन जाणारं राजकीय नेतृत्व कोण? महाराष्ट्रात अनेक जण उभे राहतील, असा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी अनेक जण पुढे राहतात. कारण का विचार पेरलेले आहेत, ते उगवणार.
ऑलरेडी गेले 50 वर्ष इथे वृक्ष तयार झाले हो त्यांनी लावलेल्या बियातनं. त्याच्यामुळे त्याचा काही मला कधीच भीती वाटत नाही की विचार कोण पुढे घेऊन जाईल असं काही. एक प्रसंग मला विचारायचा आहे तुम्हाला. मला अपेक्षा आहे तुम्ही खरं खरं सांगाल काय घडलं होतं. तुमच्या आयुष्यातला हा पुनर्जन्म आहे. कोरोनाच्या काळात तुम्ही मृत्यूच्या दारावरून परत आलात. मृत्यूच्या दारावर उभे असताना तुमच्या हातातलं पालकमंत्रीपद काढून घेतलं गेलं होतं. हे खरं आहे. खरं तर आजही त्याच्या यातना त्याचं शल्य माझ्या मनात आहे. नंतर सगळ्यांना कोरोना झाला, सगळ्यांना झाला. अजितदादांना झालं हो. ज्या अजितदादांनी आपला माणूस आणण्यासाठी अट्टाहास केला आणि भरणे मामाला पालकमंत्रीपद दिलं. एखादा माणूस मृत्यूच्या दारात असताना त्याचं पद काढून घेणं हे माणुसकीला शोभणार आहे की नाही मला माहीत नाही. बस इथेच ही चर्चा थांबूया. मला ह्याच्यात काही जास्त बोलायचं नाही. पण एक मुद्दा महाराष्ट्राला हे कदाचित माहीत नसेल. जितेंद्र आव्हाड यांना SP व्हायचं होतं. त्यांना जिल्ह्याचा प्रमुख असं आहे की तुम्ही UPSCची परीक्षा. माझी आई ही फार वास्तववादी होती. अशिक्षित होती पण फार वास्तववादी होती. तिचं म्हणणं होतं तुझं जात काय, तुला ओळखतो कोण, तुझ्या बापाला कोण ओळखतं, तू कसला राजकारणात जातो, काय हे ट्रेन पकडून जिंदाबाद मुर्दाबाद करायला धावत असतोस. आपल्या MPSC UPSCच्या परीक्षेला बसा, काहीतरी मिळेल आणि पुढे जा. आणि मी प्रचंड मातृभक्त आहे, प्रचंड मातृभक्त. म्हणजे आता आई नाही आहे. मी UPSCची परीक्षा दिली ना आणि 1 आणि 3 मार्काने नापास झालो आहे. एकदा 1 नंतर 3 नाही, पहिलं 3 आणि नंतर 1 नंतर सोडून दिलं. आणि हे जे माझं हे इतिहास तुमचा इतिहास आणि हे जे माझं आहे हे सगळं 84, 85, 86 त्याचं जे वाचन आहे. म्हणजे मला आठवतं मी रशियन रिव्होल्युशन, फ्रेंच रिव्होल्युशन एका पानावर 3 मिनिटात लिहायचो. आता एवढा माझ्या तोंडपाठ असायचं. इतिहासाचा विषय मी खरं तर इतिहासाची पानं बंद केली होती, पण पुन्हा मी एक इतिहासाचं पान उघडणार आहे तुमच्या आयुष्यातलं. बाबासाहेब पुरंदरेंच्याबद्दल आम्ही नेहमी तुम्हाला अतिशय टोकदारपणे बोलताना बघितलंय. पण महाराष्ट्रातल्या खूप कमी लोकांना हे माहीत असेल की ठाण्यामध्ये बाबासाहेबांचा तुम्ही कार्यक्रम घेतलाय. बाबासाहेब पुरंदरेंचा. मी पूर्वी किल्ल्यांची स्पर्धा भरवायचो आणि त्याचा बक्षीस समारंभासाठी मी एकदा बाबासाहेब पुरंदरेंना बोलवलं होतं. हे आपण लपवणारा माणूसच नाही मी माझ्या आयुष्यात. चुकातनं शिकलो. मला नंतर जेव्हा इतिहासाची पानं चाळायला लागलो तेव्हा कळलं रे या माणसाने अख्खा इतिहास खराब करून ठेवला आहे. जेव्हा त्यांचं शिवाजी महाराज वाचलं आणि खरे शिवाजी महाराज वाचले तेव्हा कळलं अरे शिवाजी महाराज कुठे आणि ह्यांनी लिहिलेले ते शिवाजी महाराज कुठे. आणि जेव्हा सत्य समोर आलं काय केलं त्यांनी, ग्लोरी काय आक्षेप सगळं चुकीचं. अहो तुम्ही त्यांचं पुस्तक वाचा. कादंबरीकार होते हो, त्यांचा इतिहासाशी काही संबंधच नाही. म्हणजे दुपारची वेळ होती, मासाहेब आणि पंत म्हणजे दादोजी कोंडदेव हे सागरगोटे खेळत बसले होते. आमच्या मासाहेबांना कामधंदे नव्हते काय, त्यांच्याशी सागरगोटे खेळायने. अजून खूप काही लिहिलं आहे. आता परत मी ते ठीक आहे पण त्याला सोडून द्या, परत इतिहासाची पानं चाळू नका. पण त्यांनी जे लिहिलं आहे त्याला माफीच नाही. जे शिवाजी महाराज त्यांनी रंगवले ते महाराज नव्हतेच. आणि जेम्स लेननी जे लिहिलं की इट इज सेड ऑन द स्ट्रीट्स म्हणजे त्यांच्या म्हणजे त्यांच्या पितृत्वाबद्दल जी शंका निर्माण केली तो गुन्हा माफ होऊच शकत नाही. आणि त्याचं संपूर्ण जबाबदारी ही बाबासाहेब पुरंदरेंवरच आहे. इट इज जोकिंगली सेड ऑन द स्ट्रीट्स ऑफ पुणा दॅट दादोजी कोंडदेव इज द बायोलॉजिकल फादर ऑफ माझ्या राजाविषयी, माझ्या आईविषयी असं लिहिणाऱ्याला माफ मी करूच शकत नाही. एक नेहमी आम्ही बघितलं की या सगळ्यामध्ये तुम्ही कधीच वैचारिक भूमिका घेताना त्याचे काय परिणाम होतील, आपल्याला काय भोगावं लागेल, त्याचे काय त्रास होईल याचा कधी विचार न करता तुम्ही भूमिका घेतली आहे. पण ह्या सगळ्याचा त्रास होतो का तुम्हाला? त्रास होतो ना. असं आहे की त्रास होतो म्हणून विचार सोडून द्यायचे थोडी असतात. महात्मा गांधींवरती स्वतःच्या मरणाच्या आधी म्हणजे त्यांच्या गोळी लागण्याच्या आधी 5 वेळा हल्ले झाले. म्हणून महात्मा गांधींनी भूमिका सोडली. हा देश विचारांवर चालला आहे. बुद्धाला काय कमी छळलं म्हणून बुद्धाने आपले विचार थोडी सोडले. बसवेश्वरांना कमी छळलं, बसवेश्वरांनी आपले विचार सोडले. ज्ञानेश्वरांना कमी छळलं, तुकारामाला कमी छळलं.
अहो तुकारामाला तर छळ छळ छळलं या महाराष्ट्राच्या भूमीवर. पण छळणाऱ्यांना कोणी म्हणजे आठवत पण नाही कोणी छळलं. ते मंबाजी भटाचं नाव नाही येत ना घरात. पण तो आजचा काळ तो 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 इतिहासच झाला पुन्हा. पण आजच्या विचार असेच पुढे काळामध्ये- जातात. आजच्या काळामध्ये ही सगळी वैचारिक लढाई पुढे घेऊन जाणं किती चॅलेंजिंग आहे. चॅलेंजिंग आहे, पण चॅलेंज इज लाईफ. हम्म. आव्हान म्हणजेच आयुष्य आहे. आव्हान आयुष्य नसतं तर मी कुठल्या तरी बँकेत नोकरी करत असतो ना. म्हणजे बँकेत नोकरी करणं हा काही कमीपणा नाही आहे. पण संघर्ष हा माझ्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे. माझ्या संस्थेचं नावच संघर्ष आहे. माहिती आहे का तुम्हाला? हो माहिती आहे. म्हणजे माहीत नाही कसं योगायोग आहे. नाही, बघा ना, पण एक गंमत आहे. नेहमी आम्हाला सगळ्यांना प्रश्न पडतो, तुम्ही पत्रकारांना सुद्धा असं आडवं तिडवं घेता, सगळे म्हणजे आहे ते बिंदास हे करता. नाही, मी कधी पत्रकारांना आडवं तिडवं घेत नाही. काहीतरी बोलणार. तसं नाही. म्हणजे समजा वाद आहे, समजा एखादा मुद्दा मांडला तर त्याच्याबद्दलची तुमची भूमिका रोखठोक तुम्ही मांडता. नेता असो, राजकीय असो, कुठल्याही व्यासपीठावर. मला हे विचारायचं तुम्हाला हा राग कशाचा आहे? तुम्ही जो असं आहे की आक्रमकपणा आहे. बघा की आज अक्षय शिंदेचा आत्ता निकाल आला हम्म. आणि कोर्टाने सांगितलं की ज्या पोलिसांनी हे केलं त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा. पहिल्या दिवशी बोलणारा माणूस आहे हा की अक्षय शिंदेचा खून केला, गाडीत जे पोलीस होते त्यांनी याला गोळ्या घातल्या. पहिल्या दिवशी बोलणारा माणूस आहे मी. हम्म. बोललं पाहिजे हो. बोललं नाहीत तर कसं चालेल? सोमनाथ सूर्यवंशी ह्याची कल्पना आहे की सोमनाथ सूर्यवंशीची आई धुणी भांडी करते. धुणी भांडी करणाऱ्या अत्यंत मागासवर्गीयांमधल्या शेवटच्या घटकातला तो आहे वडार. हम्म. लॉचा स्टुडंट. हो. विचारांनी पक्का विचारांनी त्याला तुम्ही उचलून घेऊन कोठडीत मारून टाकलात. दिस इज इन्स्टिट्यूशनल मर्डर. या मर्डर विरुद्ध नाही बोललात तर तुमच्या घरातला एक दिवशी कोणीतरी उचलून घेऊन जातील आणि मारून टाकतील. ह्याच्यात विरुद्ध बोलायला पाहिजे. व्यक्त होण्यासाठीच तर संविधान आलं आहे. आर्टिकल 19मधलं जे काही तुमचे संविधानिक अधिकार आहेत, मूलभूत अधिकार आहेत, फंडामेंटल राईट्स, ते आले कशासाठी आहेत? आणि ते काढून घेत आहेत म्हणून आमची बोंबाबोंब चालू आहे. जनसुरक्षा कायदा जो येतो आहे त्याच्यामध्ये तुमचे अधिकारच काढून घेण्यात आहेत. बोलण्याचं, वागण्याचं, प्रायव्हसी हे सगळं काढून घेणार आहेत. जे तुमच्या विरोधातलं बिल येतं आहे, केंद्रात बिल येतं आहे, ते काय आहे? तुमच्या व्हॉट्सअपवरती कंट्रोल येणार आहे, तुमच्या सोशल मीडियावरती कंट्रोल येणार आहे, RTA टाकण्यावरती येणं. तुमच्या RTI टाकणं. म्हणजे तुम्हाला कोंडून टाकायचं. मग तुम्हाला स्वातंत्र्य दिलं कशाला? गांधी, नेहरू, आंबेडकर यांनी दिलं कशाला हे स्वातंत्र्य तुम्हाला? आपल्याला या स्वातंत्र्याचं महत्त्वच नाही आहे, कारण का आपल्याला मिळालेलं आहे. हे जेव्हा काढून घेतील ना तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्याला स्वातंत्र्य गेलं. आणि ते स्वातंत्र्य जाऊ नका ह्याच्यासाठी जर लढाई लढायची असेल आणि त्यासाठी बोलायचं असेल तर बोलावं लागेल. आणि मी बोलीन. याची राजकीय किंमत मोजायची तयारी. काय राजकीय आता झालं ना, काय 5 वेळा निवडून आलो, 5 वेळा विधानसभेत, 4 वेळा विधानसभेत गेलो, 1 वेळा विधान परिषदेत गेलो. अजून काय मोठं सोन्याचं मुकुट येणार आहे माझ्या डोक्यावरती? आपण 10 बाय 10च्या रूममधनं आलेली पोरं आहोत. अत्यंत गरिबी बघितलेली पोरं आहोत. आपल्याला काय फार काय आपला समाज मोठा नाही, आपण मागासवर्गीय पोरं आहोत. सगळ्या डोक्यात ठेवायचं आहे. सगळं आपली स्थिती डोक्यात ठेवायची. आपण कुठनं आलो आहे ते डोक्यात ठेवायचं. आपलं मूळ विसरायचं नाही. जर मूळ विसरलं की संपलं. था क्या तो खोने वाला हूँ. खोने जैसा कुछ था ही नहीं तो अब क्या खोऊंगा. मला वाटतं व्यवस्थेच्या विरोधात उठलेल्या प्रत्येक आवाजाला कदाचित हीच प्रेरणा असावी की ते लढतायत म्हणून चला आपण पण लढूया. असं आहे की आजही मला नामदेव ढसाळबद्दल विचारलं, कोण नामदेव? मला राग आला ना. नामदेव काय माझा नातेवाईक नाही. आणि आजही तो प्रश्नही विचारला जातो, कोण नामदेव? होम नामदेव. अरे तो नामदेव ज्याला समोरच्या डोळ्यातली आग दिसायची. त्याच्या लेखनातनं कळतं की त्याच्या मनातली आग काय होती. त्याची प्रत्येक कविता बोलकी आहे. ती प्रत्येक कविता वर्णन करते इथल्या जातीव्यवस्थेचं, इथल्या धर्मद्वेषाचं, इथल्या जातवर्चस्ववादाचं, जे इथलं सत्य आहे. अहो कालचं घ्या ना, रामदास तडस 3 वेळा खासदार, 16 आणि जानवं नाही म्हणून त्याला देवळात नाही जाऊ दिलं ना. तुम्ही कुठल्या महाराष्ट्रात जगतात? आणि भाजपचे ते भाजप सोडून द्या. मला भाजप काँग्रेस हे नाही आणायचं आहे. इथली व्यवस्था, इथली जातीय व्यवस्था, ह्याचं सत्य मान्य करा. आपण हे सत्य विसरलो आहोत. महात्मा फुलेंचा पिक्चर येतोय, त्या महात्मा फुलेंच्या पिक्चरला विरोध होतोय. अहो त्या व्यवस्थेने छळलं ना त्या माणसाला. अहो तुम्ही मारलेत ना त्याला, दगडं मारली, त्याच्या खुनाचा प्रयत्न केलात. त्या आमच्या सावित्री माईला तुम्ही मारलत ना, शेण मारलत तिच्या तोंडावर. पण त्या दोघांनी क्रांती घडवली ना.
आज तुमच्या घरातली असो, माझ्या घरातली असो, माझ्या मित्राच्या घरातली असो किंवा कोणाच्याही घरातली आई बहीण शिकलेली दिसते. कोणामुळे दिसते? जात सोडून टाका, जात बाजूला काढा. तिचा खरा देव, त्या माऊलीचा खरा देव एकच आहे, सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले. तिला दुसरा देवच नाही. हे सत्य मान्य करा ना. या सत्यापासून लांब का पळता? माझं म्हणणं स्पष्ट आहे की कार्ल मार्क्सपेक्षा जर खऱ्या अर्थाने जगात ज्याने इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी निर्माण केली, जो खरा बुद्धिमान होता, तर तो एकच माणूस महात्मा ज्योतिबा फुले. म्हणजे त्या काळात रेकग्निशन नव्हतं, पण खरं जर नोबेल पारितोषिक फॉर पॉलिटिकल आयडिओलॉजी कोणाला द्यायचं असेल तर ते महात्मा फुलेंनाच गेलं पाहिजे. ज्या काळात जात उच्चारण कठीण होतं, त्यावेळेस त्या जात व्यवस्थेबद्दल बोलण्याची ताकद त्यांनी ठेवली. आसूड ओढले समजा. खूप खूप धन्यवाद. मला वाटतं ह्याच्या पलीकडे आणखीन मला काही बोलायचं नाही. हाच एक मुद्दा आहे. हाच वैचारिक वारसा घेऊन तुम्ही निघालेले आहात. ठीक आहे, मी सुरुवातीला म्हणालो तसं तुमच्याबद्दलचे लाख मतभेद असू असं मतभेद असणं, सी दिस इज, हे पुन्हा एक लोकशाही आहे. हा जिवंतपणा आहे. हा, लोकशाही तुम्हाला काय शिकवते? आय ॲग्री टू डिसॲग्री. येस. मी माझा आणि तुमचा नाही पटू शकत, पण तुमच्या विचारांचा सन्मान करणं हे माझं काम आहे. खरंय. तो खोडून काढणं माझा अधिकार आहे. म्हणून मग तुमची हत्या करणं नाही, तुम्हाला जिवंत ठेवून तुमचा विचार खोडणं, हे मला लोकशाही शिकवते. आणि हे गांधीजम आहे, हे नेहरूजम आहे. आणि मी गांधी नेहरूंचा प्रचंड भक्त आहे, अंध भक्त आहे. अंधभक्त असणं चुकीचं नाही, पण जे चूक आहे ते चूक आहे, जी बरोबर आहे ते बरोबरच आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला किंमत मोजावी लागली तरी चालेल. खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल, आणि खूप मनमोकळेपणानं बोललात, आतून बोललात, पोटतिडकीनं बोललात, आणि वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. तुम्ही मला बोलवलं, बोलण्याची संधी दिलीत, आणि असे विचार पोचले पाहिजेत लोकांपर्यंत. एवढीच माझी अपेक्षा असते. नाही तर विचार कोंडलेले राहतील, लोकांना कळणारच नाही काय चालू आहे. कारण का आता सगळ्यावरच, तुमच्या वृत्तसंकलनावरच एवढे निर्बंध आहेत. त्या निर्बंधातनं तुम्ही काम करता, हे करतं तुमचं कौतुक मानलं पाहिजे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. तर जितेंद्र आव्हाड होते. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे वादळी व्यक्तिमत्व, पुन्हा अनेक वादळं उठून ते या पॉडकास्टमधून जात आहेत. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू.